मित्र हो, मोबाईलमुळे मूळव्याध, भगंदर, पाईल्स, फिशुला नेमकं कशामुळे आणि का बरं होतो नीट लक्ष देऊन ऐका। जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि मोबाईल बघायला लागता तेव्हा तिथं गडबड होऊन बसते। त्याचं कारण असं की सकाळी सकाळी आपल्या मलाचा आवेग नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी आलेला असतो। अशा वेळी आपल्या मेंदूचं पूर्ण लक्ष हे मोबाईल मधल्या कंटेंट वरती असतं, स्क्रीनवरती असतं। त्याचं लक्ष त्यावेळी आतड्यावरती संडासच्या प्रक्रियेवरती असणं अपेक्षित असतं। मात्र असं नाही झाल्यामुळे तुमच्या संडासचा नैसर्गिक आवेग निघून जातो आणि त्याचा परिणाम म्हणून तुमच्या पोटाचा कोटा नेमक्या वेळेला साफ होत नाही। यामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशन अर्थात मलावरोध, बद्धकोष्ठता हा आजार होतो। ज्या वेळेस तुम्हाला संडासला जोर द्यावा लागतो आणि वारंवार संडासला जोर दिला की तुम्हाला मूळव्याधीचा त्रास होतो। यासोबतच बऱ्याच लोकांना संडासमध्ये मोबाईल बघायची सवय असते। ज्यावेळी तुम्ही संडासमध्ये मोबाईल बघता अशा वेळी तुम्ही त्या ठिकाणी संडासमध्ये जास्त वेळ बसण्याची शक्यता असते। जेव्हा तुम्ही संडासमध्ये जास्त वेळ बसता त्या पोझिशनला त्यावेळेस तुमच्या संडासच्या जागेवरच्या मांसपेशी आणि रक्तवाहिन्यांच्या वरती अतिरिक्त दबाव येतो, ताण येतो आणि त्याचा परिणाम म्हणून तिथे रक्तस्राव व्हायला लागतो आणि हळूहळू तिथे मूळव्याध, भगंदर, पाईल्स, फिशुला हे आजार व्हायला लागतात। त्यामुळे ह्या आजारापासून दूर राहायचं असेल तर ह्या दोन गोष्टी मोबाईलच्या संबंधित तुम्ही आवर्जून टाळा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या सकाळी सकाळी उठल्या मोबाईल बघणाऱ्या आणि संडासमध्ये मोबाईल घेऊन जाणाऱ्या मित्र नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा। धन्यवाद।